स्टुडंट विद्यार्थी मित्रांनो, मोस्ट ऑफ द स्टुडंटला एक मनात प्रश्न असतो की दादा आम्ही जे इथे काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करतोय, बी फार्मसीला आम्हाला ऍडमिशन घ्यायचंय, कमी मार्क आहे आम्हाला किंवा कमी पर्सेंटाईल आहे, नीट मध्ये पण इतका चांगला स्कोअर नाही आला दादा आमचा, ना आम्हाला MST CETच्या PCM ग्रुपमध्ये चांगला स्कोअर करता आला, ना BCB ग्रुपसाठी यावर्षी आमचं ऍडमिशन होईल का नाही. विद्यार्थ्यांसोबत पालकांना पण हा खूप मोठा प्रश्न आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुमचे संपूर्ण जे ते डाऊट्स वगैरे क्लिअर करतो. तर मी तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो की मागच्या वर्षी जर मी अनालिसिस केला तर भरपूरशे कॉलेजची लिस्ट मी तुम्हाला जे ते यादी कॉलेजची जर हवी असेल लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल. तर पालक वर्ग तुमच्या मुलांना जर माहिती नसेल की यावर्षी कोणते कॉलेजेस पार्टिसिपेट करताय किंवा कोणत्या कॉलेजचा मागच्या वर्षी किती कट ऑफ गेला होता, जे करून तुम्ही यावर्षी जे ते विद्यार्थ्यांना जे ते गाईड करू शकाल, त्यानुसार तुमच्या लिस्टमध्ये कॉलेजेस ऍड करू शकाल. आणि तुम्हाला जर माहिती नसेल की तुमच्या शहरात, तुमच्या गावामध्ये, ओके, तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये किती कॉलेजेस आहे बी फार्मसीच्या, तर त्याची संपूर्ण यादी मी तुम्हाला बनवून दिली. ओके, ती पण अशीच नाही तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये A to Z अरेंज करून दिली. ओके, सगळ्यात पहिली कॉलेज भेटेल ती सगळ्यात हाय कट ऑफ वाली, नंतर थोडंसं लो आली, त्याच्यापेक्षा लो आली, लो 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 करत सगळ्यात खाली जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो कॉलेज झाला तर ती फक्त 1% वर असेल. ओके, फक्त 1% वर, ज्याला 1% जरी स्कोर केला असेल ना त्याला पण ऍडमिशन भेटलं होतं. तर असे पण कॉलेजेस असतात विद्यार्थी मित्रांनो, म्हणून तुम्ही काळजी करू नका. जरी तुम्हाला 99% असेल किंवा 1% असेल, ओके, तुम्हाला 50 असेल, 60 असेल, 70 असेल, ओके, किती पर्सेंटाईल असेल, सगळ्या रेंजमध्ये कॉलेजेस अवेलेबल असतात बी फार्मसीसाठी. फक्त तुम्हाला एक स्पेशल यादी त्याच्यासाठी करावी लागेल. आणि तुम्ही जेव्हा पण ऑप्शन फॉर्म फिल कराल ना तेव्हा तुम्हाला चॉईस कोड फिल करावा लागतो. ओके, आणि तो चॉईस कोड पण या यादीमध्येच तुम्हाला भेटून जाईल. तर आता मेन आणि जर तुम्हाला ही कॉलेजची लिस्ट हवी असेल व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा किंवा मग लिंक डायरेक्टली तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये मी दिली आहे. फक्त त्याच्यावर क्लिक करा, तुमची इन्फॉर्मेशन टाका आणि ती PDF तुम्ही डाउनलोड करून घ्या. ओके, आणि विद्यार्थी मित्रांनो यावर्षी काय होईल नेमका सीन, तुम्हाला ऍडमिशन भेटेल की नाही. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक स्पष्ट गोष्ट सांगतो मी. ओके, जी पण तुम्ही कॉलेजची यादी बनवाल ना, फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी त्याला 70%, ओके, 70% आपण बोलू शकतो, तर 70% वर तुम्हाला कॉलेजची लिस्ट जेव्हा पण तुम्ही बनवाल तर अशा प्रकारे तुम्हाला तुमची कॉलेजची लिस्ट बनवायची आहे की तुम्ही 80 पासूनच सुरुवात करा. इनफॅक्ट जे तुम्हाला जर अंकीवरती जायचं असेल 90 पासून किंवा त्याच्या खालचे कॉलेजेस ते पण तुम्ही करू शकता किंवा मग त्याच्या खालचे कॉलेजेस तर तुम्ही आरामात ऍड करा. ओके, तर एक बेस्ट गोष्ट अशीच राहील की 80 पासून तर तुम्ही जसं की जाल तर 70 पर्यंत ऍड करा. ओके, 70 वर तुम्ही थांबू नका, कारण की जर असं झालं CET मध्ये जर कट ऑफ वगैरे वाढले तर मग तुम्हाला होईल की एक पण कॉलेज अलॉट होणार नाही, म्हणून तुम्हाला त्याच्या खालचे पण कॉलेजेस काही ऍड करायचे. ओके, मग तुम्ही बोलाल की दादा आम्ही कुठपर्यंत जायला पाहिजे. ओके, कारण की खालचे तर 1% पर्यंत तू बोलला की कॉलेजेस अवेलेबल आहे, ते 1% पर्यंत जायचं का, तर नाही विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही फक्त थोडंसं इथे डोकं वापरायचं आहे किंवा तुम्ही जे इथे स्वतःहून कॉलेजची लिस्ट नसेल बनवू शकत स्वतःची, तर नक्कीच पर्सनल काउन्सिलिंगसाठी तुम्ही एनरोल करू शकाल. ओके, आम्ही तुमची पर्सनल लिस्ट तुम्हाला बनवून देऊ तुमच्या पर्सेंटाईल अकॉर्डिंग आणि तुमच्या प्रेफरन्सेस अकॉर्डिंग. ओके, मग त्या दरम्यान तुम्ही एक काम करू शकता, तुम्ही कॉलेज जे येते 70 जर तुम्हाला असेल ना तर 65 पर्यंत कॉलेजेस ऍड करा किंवा 60 पर्यंत ऍड करा. 10% वरती, 10% खाली आणि तुमच्या रेंजचे कॉलेजेस तर येऊनच जातील. मग असं करून जे येते तुमची बरोबर 20 ते 30 कॉलेजेसची यादी बनेल किंवा इनफॅक्ट त्याच्याहून कमी. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो एवढेच एक स्ट्रॉंग टार्गेट राहील जे पण तुम्हाला जे ते ऍडमिशन भेटायला खूप जास्त मदत करतील. तर नक्की या कॉलेजेसमध्ये जा तुम्ही. ओके, आणि तुम्ही जे ते एन्व्हायरमेंट वगैरे किंवा आसपासचे पण 1-2 कॉलेजेस ऍड झाली असतील यावर्षी CET मध्ये तर त्यांची पण माहिती घ्या आणि ते पण कॉलेजेस तुम्ही ऍड करू शकता. पण मी तर तुम्हाला सजेस्ट करेल ऍटलीस्ट 4 पास आउट बॅचेस जर झाले असतील किंवा 5 एका कॉलेजमधून, त्यामध्ये जर तुम्ही ऍडमिशन घेत असाल तर वेल अँड गुड, तुम्हाला प्रॉपर रिव्ह्यूज भेटतील, प्रॉपर एज्युकेशन भेटेल. ओके, प्रॉपर त्याचे जे ते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे ते स्टुडंट वगैरे भेटतील की खरंच याच्यामध्ये प्लेसमेंट आहे की नाही, या सर्व गोष्टी जे ते विद्यार्थी मित्रांनो त्याच कॉलेजमध्ये भेटेल ज्यामध्ये ऑलरेडी जे ते थोड्याफार बॅचेस जे ते पास आउट झाले. ओके, एकदमच नवीन कॉलेजमध्ये एनरोल करताना थोडा विचार करा, बाकी जे ते तुमच्या पद्धतीने तुम्ही आरामात काम करू शकता. ओके, तर मग अशा प्रकारे तुम्हाला यादी बनवायची आणि जर काही पण गायडन्स हवा असेल विद्यार्थी मित्रांनो पर्सनल काउन्सिलिंग तुमच्यासाठी ओपन आहे फक्त 4. तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर आता तुम्हाला एक PDF दिसते. ओके, यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कॉलेजेस दिसत आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही बघू शकता सफर विथ पियुष एज्युकेशन बी फार्मसी कॉलेज लिस्ट 2025 म्हणजे करंट इयरसाठी सर्व A to Z कॉलेज या PDF मध्ये कव्हर आहे. कॉलेजचा सिरियल नंबर तुम्हाला या PDF मध्ये भेटेल, कॉलेजचा नेम भेटेल, कॉलेजचा कोड भेटेल जो तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलिंगच्या वेळेस लागणार आहे आणि त्यानंतर कॉलेजचे पर्सेंटाईल भेटतील. ओके, आणि त्याच बाजूला जे ते कॉलेजचं जे तुम्हाला लोकेशन वगैरे भेटेल विद्यार्थी मित्रांनो. तर ही सगळ्यात मेन आणि मोस्ट इम्पॉर्टंट PDF, ही PDF जर तुमच्याकडे
राहिली तर तुम्हाला जे ते सर्व काही रिसोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट इथेच भेटून जातील. ओके, म्हणजे शॉर्ट लिस्टिंग वगैरे किंवा कॉलेज फाइंड आउट वगैरे सर्व काही तुम्हाला इथे कट ऑफ नुसार मी तुम्हाला PDF अरेंज करून दिली. ओके, सगळ्यात पहिले जर टॉप कॉलेज बघाल तुम्ही बी फार्मसीचं तर ICT मुंबई आहे माटुंगाचं, तर सेकंड नंबरला बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी, थर्ड नंबरला पुना कॉलेज ऑफ फार्मसी, फोर्थ नंबरला KM कुंदानी कॉलेज, त्याच्यानंतर श्री विले पार्ले केलवानी मंडल. ओके, अशा प्रकारे तुम्हाला सगळ्या काही कॉलेजेस विथ कट ऑफ इथे बघायला भेटेल. ओके, सगळ्यात पहिलं कॉलेजचं कट ऑफ जे आहे 99.87 गेला होता, त्यानंतर 99.49 बॉम्बे कॉलेजचा गेला होता. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुना कॉलेजचा कट ऑफ जो आहे तो 98.66 गेला होता. आणि अशाच प्रकारे जर तुम्ही खाली जाल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला कॉलेजची कट ऑफ कमी होताना दिसतील. ओके, जर तुम्ही सगळ्यात खालचं कॉलेज बघाल तर 1% पण कॉलेज अवेलेबल राहतं. म्हणून ज्यांना शंका असेल कुशंका असेल मनामध्ये की दादा आम्हाला कमी पर्सेंटाईल बी फार्मसीला ॲडमिशन भेटेल का, हो विद्यार्थी मित्रांनो नक्कीच भेटेल. ही PDF फक्त तुमच्या हाताशी राहू द्या. ओके, आणि इथे तुम्हाला जसं की बघू शकता विद्यार्थी मित्रांनो जे पण ऑटोनॉमस कॉलेजेस आहे किंवा गव्हर्नमेंट कॉलेजेस त्यांना आपण येलोमध्ये हायलाईट केलं. ओके, जेणेकरून तुम्हाला जास्त आणखी माहिती पडेल. तर हे बघा टोटल जे ते 400हून जास्त म्हणजे 434 कॉलेजेस या PDF मध्ये ॲड आहे. ओके, तर नक्कीच तुम्ही या PDFचा यूज करा. ओके, इथे तुम्हाला आपली काउन्सिलिंगची पण इन्फॉर्मेशन भेटून जाईल, त्यानंतर यूट्यूबची पण हायपर लिंक भेटून जाईल आणि सर्व काही रिसोर्सेस यामध्ये तुम्हाला भेटून जातील. तर या PDFला जर डाउनलोड करायची असेल लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण अवेलेबल आहे. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन नसेल केलं तर नक्कीच आम्ही तिथे ही PDF तुम्हाला शेअर करून देईल. फक्त टाका की पियुष भाई आय वॉन्ट युअर बी फार्मसी कॉलेज लिस्ट. अँड गाईज सेकंड मोस्ट पार्ट ऑफ दिस व्हिडिओ इज आ पर्सनल काउन्सिलिंग. जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग हवी असेल बी फार्मसीसाठी बरेचसे मुलं मी तर म्हणतो यार सगळ्यात जास्त काउन्सिलिंग जे ते आपल्या चॅनलवर बी फार्मसीची चालते. ओके, इंजिनिअरिंगपेक्षा बी फार्मसीची काउन्सिलिंग आपण जास्त करतो तरी ते बघू शकता विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर बी फार्मसीमध्ये जे ते आपण तुम्हाला परफेक्ट कॉलेजची लिस्ट देतो. ओके, कॉलचा अनलिमिटेड सपोर्ट राहतो, मेसेजचा अनलिमिटेड सपोर्ट राहतो, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 24/7 जे ते तुमचे डाऊट क्लिअरिंग सेशन्स वगैरे चालतात. ओके, अवेलेबल असतात तुमच्याकडे सगळे नंबर वगैरे अवेलेबल असतात. मीटिंग्स वगैरे आम्ही तुमच्या वेगवेगळे अरेंज करतो यूट्यूबवर, गुगल मीटवर, झूम मीटवर. ओके, आणि याची प्राइस तुम्ही जर विचार करत असाल की दादा इतके सगळे फीचर्स खूप जास्त फीचर म्हणजे प्राइस असेल तर हे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल फक्त 499 रुपीज याची कॉस्ट आहे. ओके, याची खरी प्राइस जी ते 1499 होती म्हणजे 1500 रुपये लगभग. पण आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल डिस्काउंट दरवर्षी फार्मसीची काउन्सिलिंग करतो. या वर्षाच्या मुलांसाठी थोडं आणखी जास्त जे स्पेशल बॅच आहे कारण की आपले जे 10,000 सबस्क्रायबर याच बॅचमध्ये कंप्लीट चालले आहेत. ओके, सो त्यासाठी मी हा डिस्काउंट जारी केलं. तर नक्कीच एनरोल करा आणि काउन्सिलिंगमध्ये आता एनरोल. त्यासोबत एक्स्ट्रा बेनिफिट जर तुम्हाला बघायचे असतील तर स्पेशल कॉलेजची लिस्ट बनवून भेटेल, पर्सनल काउन्सिलर भेटेल, 24/7 हेल्प भेटेल, लाईव्ह सेशन भेटेल, अनलिमिटेड गायडन्स भेटेल, डॉक्युमेंटची गायडन्स भेटेल, कॅपराऊंडचा गायडन्स भेटेल, ऑप्शन फॉर्म फिलिंगचा गायडन्स भेटेल, स्कॉलरशिपचं गायडन्स भेटेल, पेड मटेरियल जे पण असतील ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट डिलिव्हर केले जातील, ते पण फक्त 499 रुपीजमध्ये. ओके, तर नक्कीच या ऑफरचा फायदा घ्या. मला पर्सनल काउन्सिलिंगसाठी व्हॉट्सअपवर मेसेज करा की हाय पियुष भाई आय वॉन्ट टू एनरोल इन युअर काउन्सिलिंग. बस आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच.